श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे द मालवणी किंगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ होणार आहे क्लाउड किचन विषयी माहिती. कारण कमेंटमध्ये मला प्रश्न होते की ताई तुम्ही याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्याल का, आम्हालाही चालू करायचे होते. त्याच्यामुळं तुम्हाला त्याविषयी मी थोडी माहिती सांगणार आहे. तर ह्यामध्ये क्लाउड किचनमध्ये फर्स्ट स्टेप आपली आहे तर फूड लायसन्स काढणे. फूड लायसन्स म्हणजे फसाई लायसन्स. तर ते फसाई लायसन्स आपण ऑनलाईनही काढू शकतो किंवा एजंट थ्रू किंवा हे स्टेशनला झेरॉक्सवाले वगैरे असतात त्यांच्याकडेही आपल्याला सहज काढून मिळते. 1 वर्षाचे किंवा 5 वर्षाचे या टाईपमध्ये मिळते. तर त्यासाठी लागणारे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला ॲड्रेस प्रूफ म्हणजे जिकडून आपल्याला हे चालू घरून आपल्याला करायचं असेल तर आपण घरून चालू करायचे असेल तर घरचा आपला काहीतरी ॲड्रेस प्रूफ आणि एक रेस्टॉरंट नेम तयार करायचे आहे. ज्या रेस्टॉरंटनी तुम्हाला फूड लायसन्स काढायचे आहे त्याच नावाने तुमचे फूड लायसन्स येईल. त्याच्यामुळं हे एक रेस्टॉरंटचे नाव ठरवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि सेकंड स्टेप म्हणजे एक ईमेल ID तयार करायचा जो आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळी आपल्याला ऑनलाईन जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो स्विगी किंवा झोमॅटोला तर तेव्हा आपल्याला एक ईमेल ID आणि हे फसाई लायसन्स आणि एक मेनू तयार करायचा. म्हणजे तुम्ही कोणते पदार्थ विकणार आहात आणि त्याचा रेट वगैरे काय आहे. कारण हे मेनू कार्ड आपण रजिस्ट्रेशनच्या वेळी आपल्याला अपलोड करावे लागते. त्याच्यामुळं तुम्हाला हेही ठरवण्याचे तेवढेच महत्त्व येते. ह्या 2 स्टेप तुम्ही पहिल्यांदा करून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्विगी झोमॅटोला रजिस्ट्रेशन करू शकता. बाकी याबद्दलची तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर ह्या 2 स्टेप तुम्हा पहिल्यांदा करून घेणे. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे याबद्दलचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी नक्की देईन. त्याच्यामुळं तुम्ही या प्रकारे आपल्याही क्लाउड किचनची सुरुवात करू शकता.